नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज घरासमोरील आणि घराच्या बाजूला जे झाड आहे त्यामधलं गवत काढणार आहे. कारण खूप अडचण झालेली आहे. पाऊस काही इतकासा पडलेला नाही, पण झाडंही खूप हिरवीगार झालेली आहेत. आणि काटेरी लिंबोणीचं झाड आहे, याला पण खाली खाली फांद्या फुटल्या ना, तर तिथून जाण्या येण्यास अडचण होते, म्हणून झाडावरती जावं म्हणून खालच्या साईडच्या फांद्या मी कट करत आहे. तर त्याचे काटे खूप लागत आहेत, खूप जपून कट करावं लागते. खूप छोटं झाड होतं, असंच कट करीत करीत वरती नेलं आहे आणि त्याला आता लिंबू पण यायला सुरुवात झालेली आहे. पण साईडला आलेल्या फांद्या चालताना लागत होत्या, त्यामुळे मी त्या कट करत आहे. खूप छान पालवी आलेली आहे, आता खूप हिरवेगार झालेले झाडं. उन्हाळ्यात करपून गेले होते, कारण पाण्याची कमतरता आणि ऊन खूप भरपूर होतं ह्यावेळेस. पण पुन्हा 2 ते 3 पावसानंच खूप छान फुटलेली आहेत. ती फांदी काय मला लवकर तुटत नाही, कारण ज्यानं तुटते त्याला एवढीशी धार नाही आहे. पण तसंच छोट्या छोट्या फांद्या असल्यामुळे मी हळूहळू काढल्या, आणि ते हातानं पकडता पण येत नाही व्यवस्थित, कारण खूप काटे आहेत त्याचे मोठे मोठे. ते काटे लागतात हाताला. तर अशाच पद्धतीने मी छोट्या छोट्या फांद्या काढल्या, आणि त्याच्यावर गेलेला आहे गोकर्णीचा वेल, म्हणजे पारिजाता म्हणतो आपण त्याला. पांढरी असते किंवा जांभळीचे फुलं येतात. त्या वेलाने खूप वेडलं गेलेलं आहे त्या लिंबोणीला, त्यामुळे खूप अडचण झालेली तिथं. ते एकच वेल ठेवा म्हटलं, बाकीचे कट पण करणार आहे मी, कारण एकाच याला भरपूर फुलं येतात. देवपूजाला भरपूर बास होतात ते, कारण असं जास्त हे म्हणलं ना तर बाकीच्या झाडाला पण गुंतून घेते ते, आणि त्याचा खूप नंतर आढावा किती वेळ झाले मला एकच फांदी कापता येईना, कारण ती वाकडी आणि तिला भरपूर मोठे मोठे काटे. शेवटी निघाली ती फांदी. नंतरच्या मग पटपट तोडल्या, जेवढं तोडायचं होतं तेवढं. आणि मी ते शर्ट का घातलेलं आहे कारण झाडांच्या पाण्यावर पांढरी बुरशी टाईप असं हे बऱ्यापैकी आता पावसानं धुवून गेलेली. शक्यतो उन्हाळ्यामध्ये व्हायचं, त्यामध्ये गेलं का अंग खाजण्याचा प्रॉब्लेम व्हायचा, कारण काहीतरी रोगच होता त्याच्यावर. आत्ता पावसानं धुवून गेलेली, पानं स्वच्छ झालेली, तरी पण घातला मी, कारण पुन्हा अंग खाजण्याचा प्रॉब्लेम यायला नको. कारण 1-2 वेळेस मी गेले होते मध्ये तशी, तर झालं होतं मला तसं. आणि लाल मुंग्या पण होत्या याला, आत्ता पण असू शकत. बघू शकतो एक लिंबू तुटून आलेलं आहे माझ्याकडून, ते छोटंसं. ती फांदी तोडली त्याला, कारण ह्या वर्षी पहिल्यांदा याला लिंब आले. जास्त नाही, फक्त 10 ते 12 आले असतील. त्यामध्येच एक राहिलं होतं वाटते, बाकीचे मोठे मोठे होऊन दिले आणि नंतर तोडले मी. गवत खालच्या इकडे 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 असेल, पाल्यात दिसले नसेल इकडे. फांदी तोडल्यावर लक्षात आलं, लिंबू दे ठेवून. खालचं पण गवत काढून घेऊया. झाडाला हवा लागली ना, तर एकतर बाजूने लगेच कंपाऊंडची भिंत आहे, आणि 3च फूट जागा असल्यामुळे त्यामध्ये माती भरपूर टाकलेली, पण जास्त हवा लागली जात नाही. हे गोकर्णीचं गेल्या वर्षी इथे वेल होता ना, त्याच्या शेंगा पडून आपोआप एवढे रोपटे उगलेत ना, पण एवढ्याचं ठेवून तरी काय करणार, म्हणून 1-2च ठेवले. एवढ्याचं काय करायचं, एकच व्यवस्थित येतं, कारण खूप सारे अडचण होती मग. आणि लहान मुलं पण खेळतात तिथं, त्यामुळं नको वाटते अडचण. ते कडीपत्त्याचं झाड आहे, ती गेली 2 वर्ष झाले हे झाड काय वाढतच नाही. तेवढंच आहे. पावसाळ्यात एवढं हिरवं होतं, उन्हाळ्यात पुन्हा बारीक होऊन जाते. त्याला कशी वाढ नाही काय नाही, कारण मी रासायनिक आपल्या खतांचा वगैरे कशाचाच वापर करत नाही. थोड्याशा भाज्या वगैरे पण लावित असते इथं, जशा मनानं येतील तशा, फक्त पाण्यावर. त्यामुळे शक्यतो वाढत नसेल, त्याला काही खत वगैरे तसं काही नाही. तर इथे हे वेलाने खूपच गुरफटलं होतं लिंबोणीच्या झाडाला, त्यामुळे मग तो पण मी कट करून घेतला आणि एकच ठेवला बाजूचा. बाजूला पेरूचं झाड आहे, खूप छोटं आहे ते, पण त्याला खूप सारे पेरू येतात आणि खूप मोठे मोठे येतात.
खाली पण खूप हे झालेलं आहे कारण झाडांचा पाला वगैरे पडून बी. एकदा माती पण खालीवर करून घ्यावं म्हटलं कारण त्याला छान हवा लागते आणि छोटं मोठं उगलेलं गवत पण निघून जातं. आता तुझ्यावरती मी तर माझी छोटी मुलगी ती खूपच त्रास देते मध्ये मध्ये. अशीच पूर्ण लाईन आहे लांब ही आणि मध्ये बरंच गवत वगैरे झालेले ते पण काढून घ्यायचं. ही आहे मोगऱ्याची वेल, ते पेरून ते काढलेले मी ही फर्निचर. ते मोगऱ्याची वेल, याला खूप छान छान उन्हाळ्यात मोठे मोठे फुलं येतात. खूप मस्त झाड आहे, खूप मोठे मोठे फुलं रंग भेटले. त्याला मी दोरी बांधली होती वरती येण्यासाठी पण ती दोरी पण तुटली तर ती जागेवर तसं रंग बदले चांगल्यासारखं झालं. ते वेली मोगरा आहे ना, तो दोरी बांधली ना तर पूर्ण वरती येतो वरच्या मजल्यापर्यंत. इथे एक मी वांग्याची झाडं लावली होती अगोदर 3 ते 4. त्याला एवढे वांगे आलते ना, कंटाळा आलता त्याच्या भाज्या करून. त्यामधलंच एक राहिलेलं पिकू दिलंय आणि त्याचंच बी पुन्हा आपण टाकू शकतो. पुन्हा रोप होऊन लावू शकतो. तेवढी गरज पडत नाही. तर नर्सरीतून 5-10 रोपे आणली तरी होऊन जातं आणि एवढी महाग बी नसतात आणि पटपट वाढतात ते. आता मी पुढे जात आहे. झाडे पुढे एक तर ते हजारी मोगऱ्याचं झाड लावून एवढं चांगले मुळे जातात वाटते झाड फुटतंय आणि होतंय. एक झाड लावलं होतं त्याचे भरपूर झाडं झालेली, त्यामुळे दुसऱ्या झाडाला पण अडचण झाली. ते पण मोठे व्हायला झाले, त्याला पण हवा लागला. आणि लिंबोणीचं झाड अलीकडे आल्यामुळे खूप त्रास होते. त्याला तोडून तोडूनच वरती लावावं लागते पलीकडे जाण्यासाठी. पलीकडच्या कंपाऊंडवरून पण उतरू उडी मारू शकत नाही, ते उंचच आहे ना, त्यामुळं पलीकडून पण चढता येत नाही. इथूनच जावं लागतं या झाडापासून. तर कारल्याची वेल पण उगलेली, मनानच उगलेली. गेल्या वर्षी एक वेल लावली होती, त्याचं काही कारले पिकून बी पडलं वाटते. ते 3-4 वेली उगल्या अशा. इथं पण एक कडीपत्त्याचं झाड आहे, हे झालेलं आहे. गावरान घरचंच रोपटं आणून लावलेलं आहे मी. थोडंफार हे तरी उंच झालेलं आहे, पण पलीकडलं काय सुधारत नाही. हे झालेलं आहे बऱ्यापैकी. ते सदाफुलीचे छोटे छोटे बापरे. वांग्याच्या झाडावर बघू शकता लाल मुंगे, हे खूप चावतात, त्यामुळे हे गवत ना खूप जपून काढावं लागतं. आबोलीची पण हे आहे, हे पण गावाकडून रोपटं आणून लावलं होतं मी. आत्ता ते झाड खराब झाले, पण सुरुवातीला खूप फुलं येत होते त्याला. 1-2 झाडं होते आबोलीचे, खूप छान गजरा व्हायचा त्याचा. आणि आबोलीच्या गजऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे कारण सुकत नाही ते, 2-2, 3-3 दिवस पण सुकत नाही. आणि हे गावरान पेरूचं झाड, हे पण मी रोपच गावावरून आणून लावलं होतं. जास्त काय विकत वगैरे घेतलेली झाडं नाही, अशीच रोपं वगैरे आणून लावली. इकडं बघू शकता, इकडं छोटं मोठं गवत झालेली. मी एवढी जागा रिकामी ठेवत असते कारण तिथं भाज्या वगैरे होऊन जातात, पालेभाज्या 2-3. इथं पण शेवटी एक कडीपत्त्याचं झाड आहे, एक आबोलीचं आहे आणि इथं बोरवेल आहे. आणि वरती बोरवेलपासून डायरेक्ट पाईपलाईन केलेली टाकेमध्ये अशीच. नंतर बोरवेलचं काम केलेलं आहे, त्यामुळं अगोदर काही नव्हतं, त्यामुळं अशीच बाहेरूनच पाण्याची फिटिंग करावं लागलेली ती. इथे एक गावरान रोपटं मनानंच उगलेलं आहे पेरूचं, ते मी ठेवलेलं आहे, म्हटलं चट मोठं होईल. विकत आणून लावलेली झाडं अशी कोणचीच नाहीत, सगळे रोपं फक्त ते सुरुवातीच्या पेरूचं विकत आणून लावलेले. बाकी सगळे असेच घरी इकडून तिकडून जमा केलेले रोपं वगैरे असेच आहेत, सगळे फ्रीमध्येच आणलेले झाडं आहेत मी. आता इथलं गवत काढते मी. ते पेरूचं रोप ठेवलेलं, आबोलीचे पण याच्यात खूप छोटे छोटे भरपूर रोपं होते. 1-2 ठेवलेली मी, जास्त नाही, कारण मग जास्त हे बघा एवढं सगळं गवत निघलेलं आहे यामध्ये. आणि जास्त तर ते मोगऱ्याच्याच झाडाचं आहे, ते जास्त पांगलं होतं, त्यामुळे मी ते कट करून घेतलं. आणि इकडे हे लिंबोणीच्या फांद्या वगैरे इकडून कट करून टाकलेल्या आहे मी गेटच्या मध्ये.
आता इथे असते आपली दररोज रॅम्पवर रांगोळीसाठी मी दगड बनवून घेतलेला आहे. इथं समोर पण आपली असे झाड आहेत. हे बघू शकता पारिजातकाचं खूप मोठं झाड झालेलं आहे. खूप सुंदर फुलं येतात. 9-10च्या वेळेस मी चालायला जाते ना खाली, तेव्हा तर इतका सुंदर सुगंध सुटतो त्याचा, बापरे. ही चाफ्याची फांदी पण मी मुलीच्या शाळेसमोर मोठं झाड होतं तिथली आणून लावली होती. ती पण खूप छान फुटलेली आहे आता. ही सदाफुलीचं पण गावाकडून रोप 1-2 आणली होती, पण त्याचं एवढं पांगलं आहे ना, खूप छान फुलं बहरतात. पारिजातकाचा तर विचारूच नका, एवढा सडा होतो ना.